नाव सांगा इन टोटल महाराष्ट्र का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेली. तिथे 2-3 जण बसले. तुम्ही गण किती लावा त्याच्याबद्दल वाटत तुमचं वाटलं सांगा. कारण व्याजाच्या धंद्याची पैशाची संपत्ती असूही आहे. जेवढे जेवढे कोट्याधीश लोक झाले महाराष्ट्रात कोट्याधीश अजून एकही माणूस घरी मेलेला नाही. दाखवा मला एखादा घरी मिळाला हॉस्पिटलला आणि माणसानं त्यांच्या काय बोट झालं मी सांगतो झालं आणि हॉस्पिटललाच मारला आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार डॉक्टर कंपाऊंडर नर्स आणि 3घांना माहित नाही हातात घ्यायला तरी स्लीप पडली. त्यांना तीव्र झटका आला. येणार झटका तीव्रच येणार. ते मृत्यूशी 2 महिने समजले. समजले लोक भिक्क होता. ते समजा नव्हते ते गरीबाचा तळतळाट होईल. पायापुढे सांगतो इंग्रजीचं वाक्य आहे सत्ता सत्ता पैसा आणि दडपशाही पुढे विद्वत्ता चालत नाही. हे जरी खरं असलं तरी विद्वत्ता टिकते बाकीचं टिकत नाही. सत्ता काही काळ आहे संपत्ती काही कायम आहे का काही काळ आहे. संपत्ती कायम आहे का काही काळ आहे. काही काळ आहे. सत्ता कायम आहे का काही काळ आहे. काही काळ आहे. पण विद्वत्ता काही काळ नाही कायम आहे. हे काळ आहे थोडासा काळ आहे तो बदले आणि बदलतो परंतु काही काळ आहे. अंगातली ताकद खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ कधी स्थिर राहत नाही. अंगातली ताकद कमी होणार खिशातला पैसा जाणार. ज्या ज्या घरांमध्ये नंबर 2चे पैसे येतात त्यांचे 60% पूर्ण जेलमध्ये. खरं का खोटं. जी माणसं पगाराला हातच लावत नाही वर कमाईवर जगतात त्यांची पोरं राहत नाही. बलात्कार खून गुंडगिरी चला नुसते सही करायचे 3 लाख घेतले सही करायची. बायको घरशीवरून सटाकली 9 लाख बायको आणि मग ते दिंडीत आमच्या लोकांनी आले आले तर आले आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या म्हणजे खेळात खेळायला. आणि आता कीर्तनाला झाली सुरुवात. अजून सुरुवात झाली आता झाली सुरुवात. आता उद्या फटाफटा बोलावं लागेल. बोललं तर कळेल नाही तर सूत्र वाचणार नाही. पहिलं कौतुक गायकवाड परिवाराचं करावं. त्याचं पहिलं कारण अधिकाऱ्याचा सत्कार हा त्याच्या कर्तव्याची पावती आहे. आणि चांगलं करणाऱ्याचं कौतुकच केलं पाहिजे. तुमचं काय जे काहीच करीत नाही त्यांना हात घालून करायचं काय. पण ज्यांनी खरोखर कष्ट केले त्यांचा सत्कार हे पहिलं काम गायकवाड साहेबांचं. आणि दुसरं काम
6वं पुण्यस्मरण 6 अंक चालू आहे. त्या दोन्ही कार्यक्रमाला त्यांना जेवढा खर्च होईल तेवढे भगवंत त्यांना 2 महिन्यात देणार. आणि सगळ्यात महत्वाचं काम, चांगल्या माणसाला समाजात त्रास होतो पण चांगल्याची किंमत कळली जाते. टाकलेल्या सोन्याचे अलंकार व्यवस्थित होतात. आणि हा माणूस टाकून निघालेला आहे. टाकून जी माणसं समाजात चांगलं काम करतात त्यांच्यावर संकट येतात. 31 वर्ष माझे लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 31 वर्ष खऱ्या करता कशाला बंद करायचं म्हणून लावून झाल्या. असा माणूस नाही राहिला तर त्याला मला घोडा लावत नाही. माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. या जगाला खरं चालत नाही. तो जो कुठं टाकेल तो मोठा असेल. हा माणूस मोठा झाला हा वडिलांच्या आशीर्वादावर झाला, आईच्या आशीर्वादाला झाला. आज आईच्या गालावरती हसले तर त्या मुलाला दिलेला आशीर्वाद आहे. आणि माणूस मोठा आई बाप्पाच्या आशीर्वादाशिवाय एक गप्पा मारून होत नाही. मला वाटतं तुला काहीच वाटत नाही. तू सासरवाडीला काळजी वाटणं करून मर तिकडं काय. काही लोक म्हणतात मला वाटतं माळ घाला जायचंच का. आता याला सुद्धा आषाढामध्ये मटण खाणाऱ्यांची एवढी अडचण झाली. गटारामध्ये मटण खायचं का मोगऱ्याचाही सर्ग देऊन तुला. काल होती एकादश, सुट्टी आज. काल खाता येत नाही, आज खात. उद्या नामदेव महाराज पुण्यतिथी, सावता बाबा पुण्यतिथी. खाता येत. परवा दिवशी श्रावण आलं. पोकळ तरी सरकली आहे. त्यांनी आयडिया केली एखादं दुपारी सुटून दिली. ते 6 जण आज खाऊन येईल. आता काहींच्या डोक्यात कसं आहे, परदेशी खाऊ ही गुरुवारी आणि गुरुवारी लागतोय श्रावण. रात्री 8ला खाला आणि दुसरी सकाळी भस्म कपाळाला लावून आता महिनाभर काही खायचं हे पुढं टाकणार. काही नाही सगळे लाभाडे. चला पुढे आता करंट लावून दिला. तुम्हाला करंट लागला का सोपं झाला बघा. आता आपण जर थोडा आहे किचकट, पण पहिलं पुन्हा एकदा गायकवाड साहेबांच्या आईची सुद्धा 100 व्याप्त गुण व्हावा. त्यांना देवाने आशीर्वाद द्यावा आणि त्यांच्या वडिलांची कृपा त्यांच्यावर अशीच राहावा. ईश्वरतेची प्रार्थना. आपण झाला सुरुवात. आता फक्त निर्वाच. आता फक्त बोलावं लागेल तुम्हाला. बोललं तर करेल. प्रश्न माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, मोबाईल बंद कर. माल बंद कर. हा बंद कर. चपवतो माझ्या डोळ्यावर. माझा प्रश्न आहे तुम्हाला, फक्त बोलत राहता. काहीतरी वेगळी चोपदार विचार येणेकरी शिष्टमिष्टीवाली वारी काय का. तुमच्याकडलं सगळं आहे. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आहे गाडी आहे, बंगला आहे. गाडी काय का म्हणा. गाडी, बंगला, सोप्या, गुंटी, बंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हीटर, इहर, वाफे, चिमण्या, कांदे, वण्या सगळं आहे. गरीबी कोणी नाही. गरीबी ही लबाडीची आहे. काही लोक म्हणतात गरीबी समाजाची दूर झाली पाहिजे. समाजात गरीबच नाही ना कोणी. कोण गरीब आहे कीर्तनात बसलेला त्याला म्हणा पोटवर कर.
तुला 10 मिनिटात तिथं श्रीमंत करतो. कोण गरीब आहे? करू ना एका मिनिटात तुम्ही सावध राहा लगेच श्रीमंत व्हायला. गरीबा इतकी दारू कुणीच घेत नाही. गरीबा इतकी कचेरीत गर्दी कोणचीच नाही. खरं नको ते बाबा. आता पुढचं ऐकलं का जरा झोंबत गरीबा इतका किडाच पण कोण गरीब? दुधाला भाव नाही आंदोलन, कांद्याला भाव नाही आंदोलन, सोयाबीनला भाव नाही बरं आंदोलन, कपाशीला भाव नाही. सगळ्यात महाग दारू आहे. किती एवढे उपोषणाला बसले मला सांगा. बसले तुमच्या टेबल दारूची भाव झाली पाहिजे म्हणून मी म्हणत असतो दारू पाखरीला नाही विकली पाहिजे, दारू येण्याला विकली पाहिजे. 100 रुपये घेणार मी 1 लिटरला 10,000 कपाशी बंद होईल. सगळ्या तुमच्याकडे शब्द ठीक आहे का? पण माझं म्हणणं आहे तुमच्याकडे 2 गोष्टी नाहीत. पाहिजे सगळे सगळे पण 2 गोष्टी नाही. ऐका बरं का कोणत्या हवाला नाही तर नाही म्हणालो. 1 समाधान आणि 2 आनंद. पैसा पैशाला ऊन आलाय. ऊन त्याला हत्ती नाही त्याच्याकडे हत्ती त्याची नाही. त्याच्याकडे 9,000 90,000 काहीच नाही. सगळं आहे पण 2 गोष्टी नाही. या मान्य आहे का बोला तुम्हाला पटापट. 1 गोष्ट समाधान आणि 2 गोष्ट आनंद. बोला ना तुम्हाला सुधारते का मी काय म्हणतो? सगळं आहे फक्त काय नाही समाधान आहे आनंद. आता समाधान नाहीये का तुम्ही घालवलंय. मी काय म्हणतोय तुमच्याकडे समाधान नाहीये तर तुम्ही घालवलंय. समाधान आणि बोला ना घालवलं बरोबर आहे. आता समाधान का घालवलं याचं उत्तर आहे का? घरात कचकच घुसली का समाधान गायब होतं. आज तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरात कचकच आहे कचकच. सारखी भांडणं सारखी भांडणं सारखी भांडणं. पाया पडतो मला तुमच्या द्वादशी आज प्रवेश आहे. कधी भांडा पण 3 भर पोटाला जेवण करताना तरी समाधानाने जेवा. हे रात्रंदिवस तुम्ही कमावता कोणासाठी? याला लागतं काय? 2 चपात्या 1 वाटीवर भात आणि वाटीवर कालवण. पण प्रत्येक घरात जेवताना कचकसे. तुमचं काय? नवरा बायको दोघंच तो त्याच्यावर धावतो जेवता. म्हातारी म्हाताऱ्याला शेती म्हातारा म्हाताऱ्याला धावतो. म्हातारी मध्ये दुपारीला त्याला चांगलं दिसायचं म्हणून नादी लागली. एवढं कामाचं म्हातारी म्हणली म्हातारा म्हणला तू नको रे या गावपणा करू. नवरी शिल्लक लवली आली नाही का पाहून हसली तो आम्ही लाईट लावलो. त्याची फरक मी भोगितोय. काय चाललंय घरात? बोलत पटकन कचकट आणि पाया पडून सांगतो कचकट घरात आली का घरातून समाधान गेलं. तुमचं काय म्हणत? शेवटाने तरी समाधानी ना. अरे हे करता कोणासाठी? रात्र दिवस हाडाची काढं करून तुम्ही स्थिती कमवता पोटासाठी का? या 3 भर पोट हे
याची घर पोटाला जर खायचं सुद्धा नसेल तर तुम्ही कमावता कोण असेल? करू करू इस्टेटच्या माशी पाणी घालू घालू दूध प्यायचं, उपाच्या खाली घालू घालू माशी प्यायच्या, चिमण्या खाली घालू घालू गोण्या काढायच्या. ती लवकर यावा म्हणून त्याच्यावर ती शिकवा. ही मी ती सत्तेच्या पंक्ती द्यायची. कशाला पापू करता? पाया पुढे सांगतो कचकच गेली तर समाधान आलं, आणि समाधान कचकच आली का समाधान गेलं. या वाक्याचे तुम्ही समाधान का? दुसरी एक गोष्ट आली आता गेली. पहिले काय गेलं? गेलं वापस समाधान. कशामुळे गेलं? कचकरत. दुसरी गोष्ट आपल्या घरातून गेली आनंद. आनंद आनंद झाला. एवढे बसले कीर्तनाला बा एखाद्या चेअर एवढे आनंद झाला बा. कसे बसले तसं काही इंद्रियाला कावळा शिवायचा भात कावळ्याने खाला का अजून 5 वर्षाने सरकारी दवाखान्यामध्ये आनंदाचं इंजेक्शन आणावं लागेल. आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करायचं आणि म्हातारा नेऊन हसून आणायचं. म्हातारा इंजेक्शन दिलं का ठेवील भर म्हातारीला दिलं का दोघात काय पावत कमी झाला का? आनंदच तरी लोक झाली तरी खाती नाही पिती नाही तरी. अरे एकच वाक्यात उत्तर द्या मला. काय नाम जाय खुर्ची पाहिजे पळूनही जातो. खुर्चीमध्ये काय खेळ समायला केवढा हट्टा करावा लागतो खुर्चीला तुला माहिती. अजून 5 वर्षांनी लोक इथं फिरबॉल घेतली.